स्वच्छ भारत अभियान केवळ सरकारी कागदावर न राहता खऱ्या अर्थाने यशस्वी करण्यासाठी आता प्रशासनाने कंबर कसली आहे. केवळ डस्टबिन ठेवल्याने किंवा रस्ते झाडल्याने शहर स्वच्छ होत नाही, तर त्यासाठी नागरिकांचा सहभाग अनिवार्य आहे. नेमकी हीच गरज ओळखून वसई विरार शहर महानगरपालिकेने प्रशासनाने आता एका विशेष एजन्सीची नेमणूक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. स्वच्छतेचा बदल हा लोकांच्या मानसिकतेतून सुरू होतो, यासाठी नागरिकांना प्रशासनासोबत जोडले जाईल. जनजागृती करण्यासाठी एका अनुभवी व्यावसायिक एजन्सीची मदत घेतली जाणार आहे. ही एजन्सी पथनाट्ये, सोसायट्यांमधील बैठका, शाळा आणि महाविद्यालयांतील उपक्रम आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देईल. कचरा कुंडीतच टाकणे आणि त्याचे घरापासून वर्गीकरण करणे यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. शासनाचे प्रोग्राम केवळ नियमांनी यशस्वी होत नाहीत, तर ते लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. जोपर्यंत सामान्य नागरिक यात स्वतःहून सहभागी होत नाहीत, तोपर्यंत शहराचा कायापालट होणे कठीण आहे. म्हणूनच आम्ही एजन्सीच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात जनजागृती मोहीम राबवत आहोत. स्वच्छतेचा हा लढा केवळ प्रशासनाचा उरला नसून तो प्रत्येक नागरिकांचा होणार आहे. महानगरपालिकेच्या या पुढाकारामुळे शहर चकाचक होईल, पण एक शिस्तप्रिय समाज घडवण्यासाठी मदत होईल. आता गरज आहे ती केवळ तुमच्या आणि आमच्या सहभागाची, असे वसई विरार महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांनी म्हटले आहे. शासनाचा जो कार्यक्रम असतो स्वच्छ भारत अभियान वगैरे, तो जर यशस्वी करायचा असेल स्वच्छतेच्या बाबतीत किंवा आणखी कशात त्याच्यात जे मानांकनांचं असतं, तर त्याच्यामध्ये आपल्याला बदल घडवायचा असेल, शासनाचा जो प्रोग्राम आपल्याला राबवायचा असेल, तर हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण लोकसहभागाशिवाय कुठचाही कार्यक्रम यशस्वी होत नाही. आपल्याला लोकसहभाग पाहिजे. त्या लोकसहभागातूनच आपल्याला हा कार्यक्रम यशस्वी पाहिजे. मग ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, लोकांना ती माहिती देण्यासाठी, कार्यक्रमाच्या लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा विषय सिरियसली घेण्यासाठी आपण एक एजन्सी अपॉइंट करतो, जी लोकांपर्यंत पोहोचेल. आपला जो शासनाचा कार्यक्रम आहे तो तिथपर्यंत पोहोचवतील आणि त्याच्यामधनं आपल्या शहराला कसा फायदा होईल यासाठी ही एजन्सी आपण अपॉइंट करतो. नागरिकांना आव्हान एवढंच करेन का महापालिका म्हणजे लोकसहभाग, लोकसहभागातूनच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो. त्याच्यामध्ये लोकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा, स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग घ्यावा आणि आपल्याच परिसरामध्ये कशी डेव्हलपमेंट होईल, कशी स्वच्छता राहील, कसं काय सर्व गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट येईल, यासाठी लोकांचा सहभाग आवश्यक आहे आणि तो लोक सहभाग घेतील अशी मला आशा आहे.